नमस्कार मित्रांनो, मी मारुती मोहनकर. मित्रांनो, 90% अनुदानावरती राबवल्या जाणाऱ्या मिनी ट्रॅक्टरसाठी व त्याच्या उपसाधनांसाठी नवीन अर्जाच्या संदर्भातील एक अतिशय महत्त्वाची अपडेट आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत. मित्रांनो, नांदेड जिल्ह्यासाठी 10 फेब्रुवारी 2025 पर्यंत मिनी ट्रॅक्टर व त्याच्या उपसाधनासाठी अर्ज हे मागवण्यात आलेले आहेत. जर तुम्हाला ट्रॅक्टर हवा असेल तर तुम्ही देखील त्या ठिकाणी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकता. तर त्या संदर्भातील अतिशय महत्त्वाची अपडेट आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत. मित्रांनो, आपण जर का आपल्या चॅनलवरती नवीन असाल, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका, जेणेकरून आपल्याला अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन हे आपल्यापर्यंत येत राहील. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. तर मित्रांनो, आपण जर का समाज कल्याण विभागाच्या ऑफिशियल वेबसाईटवरती आल्यानंतर आपल्यासमोर अशा प्रकारचे हे पेज आपल्याला पाहायला मिळणार आहे. तर या ठिकाणी जो काही नांदेड जिल्हा आहे त्या नांदेड जिल्ह्यासाठी मिनी ट्रॅक्टर आणि त्याच्या उपसाधनासाठी अर्ज हे मागवण्यात आलेले आहेत. मित्रांनो, आपण जर पाहिलं तर 2017चा जो काही GR आहे त्या GR नुसार राज्यातील अनुसूचित जाती व नौबद्ध जमातीतील घटकातील बचत गट जे आहेत ते बचत गटांना 90% अनुदानावरती मिनी ट्रॅक्टर व त्याची उपसाधनासाठी अनुदान हे दिलं जातं. तर त्याच्यामध्ये 9 ते 18 हॉर्स पॉवर पर्यंत जे काही ट्रॅक्टर आहेत, मिनी ट्रॅक्टर आणि त्याची उपसाधने आहेत, त्याच्यावरती 90% अनुदान हे दिलं जातं. याच्यामध्ये प्रकल्प खर्च जो असतो तो 3.5 लाख रुपये काही धरला जातो. म्हणजे तुमच्या खरेदीसाठीचा जो खर्च आहे तो 3.5 लाख रुपये हा धरला जातो आणि तुम्हाला त्या ठिकाणी 3,15,000 रुपयापर्यंत अनुदान हे त्या ठिकाणी त्या बचत गटांना हे दिलं जातं. यामध्ये मित्रांनो आपण पाहू शकतो की या योजना राबवणं मागचे उद्दिष्ट कोणतं आहे, तर अनुसूचित जाती व नौबद्ध घटकाच्या बचत गटांना 90% अनुदानावर मिनी ट्रॅक्टर व त्याची उपसाधने, कल्टिव्हेटर व रोटाव्हेटर व ट्रेलर यांचा पुरवठा करण्याकरता ही योजना राबवण्यात येत आहे. तर या योजनेचं स्वरूप कसं असणार आहे, तर बचत गटांना मिनी ट्रॅक्टर व त्याची उपसाधने खरेदीसाठी 3.5 लाख रुपयाची आर्थिक मदत ही त्या ठिकाणी दिली जात असते. याचे अटी आणि शर्ती कोणत्या आहेत ते आपण जर पाहिलं तर अनुसूचित जाती व नौबद्ध घटकांच्या स्वयंसहाय्यता बचत गटातील सदस्य हे महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असले पाहिजेत. म्हणजे जो काही बचत गट आहे ते बचत गटांना हा ट्रॅक्टर दिला जातो, त्यांचे सदस्य हे महाराष्ट्राचे रहिवासी असले पाहिजेत. स्वयंसहाय्यता बचत गटातील किमान 80% सदस्य हे अनुसूचित जाती व नौबद्ध घटकातील असावेत. तसेच अध्यक्ष सचिव अनुसूचित जाती प्रवर्गातील असावेत. ट्रॅक्टर व त्याच्या उपसाधनांच्या खरेदीवर 3,15,000 रुपये शासकीय अनुदान हे या ठिकाणी अनुज्ञेय राहील. ठरवून दिलेल्या उद्दिष्टांपेक्षा आर्थिक जास्त अर्ज ही प्राप्त झाले तर त्या ठिकाणी बचत गटांना लॉटरी पद्धतीने निवड ही केली जाईल. तर मित्रांनो, अशा पद्धतीने ही अतिशय महत्त्वाची अपडेट आपल्या भरपूर साऱ्या मित्रांपर्यंत नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांना देखील या गोष्टीची माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचेल. धन्यवाद.